हाय हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं आपल्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत मऊ मोकळा भात असलेली चमचमीत अशी व्हेज दम बिर्याणी। बघताच क्षणी सगळं तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही अशी ही व्हेज दम बिर्याणी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी बघायला आवडत असतील तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा। इथे बिर्याणीसाठी मी 2 मोठी वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून झाला की याच्यात पुरेसं असं पाणी घालून मी याला अर्धा ते पाऊण तास असं भिजत घालून ठेवणार आहे। भात आपला इथं भिजतोय तोपर्यंत आपण इथे भांड्यामध्ये पाण्याला उकळी आली की त्यामध्ये 2 लवंगा, तमालपत्र व वेलची टाकून 1 चमचा तूप घातलेला आहे व भात शिजवून घेणार आहे। तूप घातल्यामुळे भात आपला मस्त मोकळा आणि मऊ असा तयार होतो। तर आपण इथे आपला भात शिजवून घेऊ व्यवस्थित। 10 ते 15 मिनिटं आपल्या भात शिजायला लागतात। चवीनुसार याच्यात मीठ घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मध्यम गॅसवर इथे भात शिजेपर्यंत मी इथे 1 मोठा कांदा बारीक पातळ चिरून घेतला आहे। त्यामध्ये मीठ घालून याला आपण व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटांसाठी याला झाकून ठेवून देऊ मुरण्यासाठी। तोपर्यंत इकडे आपला भात शिजत आलेला आहे। असं हाताने व्यवस्थित चेक करून घ्यायचं भात शिजला आहे की नाही। नंतर याला आपण भात आता शिजलेला आहे आपला, चाळणीमध्ये नितरवून मी याला आता परातीमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिलेला आहे। भात थंड होईपर्यंत आपण इथे आता भाजी तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे वाटाणे, फ्लावर, फरसबी, शिमला मिरची, बटाटा, टोमॅटो आणि कांदा बारीक चिरलेला। फोडणीसाठी मी इथे जिरे, मोहरी, 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता अगोदर आपण लांब पातळ चिरलेला कांदा तेलामध्ये व्यवस्थित हलका सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित मध्यम गॅसवर परतवून घेऊ। सोनेरी रंग आला की याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि उरलेल्या तेलामध्ये आपण आपल्या ह्या भाज्या अशा सगळ्या व्यवस्थित 2-2 मिनिटं परतवून घेऊ थोड्याशा। फ्लावर, फरसबी, वाटाणे आणि शिमला, बटाटा सगळ्या भाज्या मी इथे परतवून घेतल्या आहेत। नंतर कढईमध्ये थोडेसे तेल घालून आपण इथं जिरे मोहऱ्याची फोडणी झाली की अद्रक लसूणची पेस्ट आणि 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या अर्धा मिनिटं व्यवस्थित परतवून झाला की यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा हलका नरम होईपर्यंत असंच परतवत राहायचं। कांदा हलका नरम झाला की याच्यात आपण टोमॅटो घालून घेऊ। टोमॅटो व्यवस्थित परतवून घेऊ। टोमॅटो पण हलका नरम झाला की मग त्यामध्ये आपण मसाले घालू। 1 चमचा हळद घातली आहे, 1 चमचा धना पावडर व 2 चमचे लाल तिखट घातलेला आहे। तुम्हाला तिखट जसं हवं असेल तसं तुम्ही घालू शकतात आणि इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये अर्धी वाटी दही घालून घेणार आहोत आणि अर्धी वाटी पाणी घालून घेऊ थोडंसं। आणि दही घालताना गॅस मंद ठेवायचा बिलकुल, नाही तर दही फाटेल। थोडंसं पाणी घालून यामध्ये आपण तेल सुटेपर्यंत झाकून ठेवू। नंतर यामध्ये आपण थोडासा कांदा घातलेला आहे, आपण आधी तळून घेतला होता तो, आणि आता भाज्या घालून व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ।
चवीनुसार मीठ घालायचं. आपण भात करताना पण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे अंदाज व्यवस्थित घेऊन मीठ घालूयात. झाकण ठेवून आपण भाज्या 10 मिनटं शिजवून घेणार आहोत. भाज्या इथं शिजलेल्या आहेत 10 मिनटानंतर, तुम्ही बघू शकतात. आता गॅस बंद करायचा. आता इथे आपण बिर्याणीचे थर लावून घेऊ. त्यासाठी मी कढईमध्ये अगोदर तूप लावून घेतलेलं आहे. आता अगोदर आपण भात घालून घेऊ. नंतर मी दुधामध्ये थोडासा कलर टाकलेला होता आणि हे दूध तयार करून घेतले होतं. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. नंतर चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि मग भाज्यांचा थर लावायचा. परत भात घालायचा, सेम पद्धत. परत यावर थोडंसं कलर घातलेलं दूध घालायचं. परत चिरलेला कांदा घालून असे व्यवस्थित सगळे थर लावून घ्यायचे आणि झाकण ठेवून याला अगोदर मी तवा गॅसवर 5 मिनटं मोठा गॅसवर मी तवा गरम करून घेतलेला होता. आता आपली कढई ठेवली की मग 5 मिनटं कमी गॅस करून याला दम देऊन घ्यायचा बिर्याणीला. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता इतका छान सुगंध येतोय ना. खरंच आपली बिर्याणी ते तयार झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि अर्धा तास याला असंच ठेवून नंतर मग ताट वाढून घ्यायचं. बिर्याणी वाढताना कधीही अशा पद्धतीने उभा चमचा घालून अशी बिर्याणी वाढून घ्यायची. तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही व्यवस्थित आधी मिक्स करून मग वाढू शकतात. बघा आपली बिर्याणी ते तयार आहे. आवडली असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.